नमस्कार, मी कोमल. आज आपण मटणाचं कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर सुरुवातीला मटण मी वाफलून घेणार आहे. तर मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. कुकर गरम झालेला आहे. तर मी सुरुवातीला तेल टाकून घेते कुकरमध्ये. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. तर मी 3-4 कांदे घेतलेले आहेत. ते बारीक कट करून घेतलेले आहेत. तर आता कढईमध्ये कुकरमध्ये मी कांदा टाकून घेते. कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो. कांदा भाजताना थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो त्याच्यासाठी. थोडंसं मीठ टाकते मी सुरुवातीला. आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे गोल्डन रंग येईपर्यंत. तर हे बघा, कांदा जो आहे तो व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे तेलामध्ये. तर आता याच्यामध्ये धुवून घेतलेलं मटण आहे ते टाकून घेणार आहे मी. हातानेच टाकून घेते मटण, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी वगैरे असेल ते खाली चाळणीमध्ये राहील. मी शक्यतो मटण जे आहे ते चाळणीतच धुवून घेते, कारण की पाणी वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये चाळणीमध्ये धुतल्यामुळं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मटण छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर आता याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेते सुरुवातीला. हळद टाकायची आहे. आणि हे जे मटण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ व्यवस्थित मटणाला लागलं पाहिजे आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते. तर व्यवस्थित मटण मिक्स करून घेतल्यानंतर झाकण न लावताच आपल्याला फक्त मी अलगदवरती झाकण ठेवते कुकरचं. आणि हे मटण जे आहे ते सुरुवातीला 3-4 मिनिटं मी असंच वाफेवरती शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी करून मटण शिजण्यासाठी टाकणार आहे. तर 3-4 मिनिटे हे आपण शिजायला ठेवलेलं आहे मटण. तोपर्यंत थोडंसं पाणी गरम करून घेते मी मटणासाठी. शक्यतो मटणामध्ये गरम पाणी करूनच टाकायचं. तर हे बघा, 3-4 मिनिटे मी वाफेवरती हे मटण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे. मटण शिजत होतं तोपर्यंत मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तर ते पाणी आता या मटणामध्ये ओतून घेते मी. आणि पाणी ओतून आता मी कुकरचं झाकण बंद करून घेणार आहे. आणि 1 शिट्टी करून घेते मी या मटणाला. बारीक गॅस ठेवला तर बारीक गॅसवरती एका शिट्टीमध्येच ह्या कुकरमध्ये मटण शिजतं. त्यामुळं मी एकच शिट्टी करून घेणार आहे. तर झाकण लावून घेते आणि कुकरची 1 शिट्टी करून घेते.
तर मी कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे. कुकर थंडसुद्धा करून घेतलेला आहे. आता मी झाकण काढून घेते. तर हे बघा, मटण मी अशा पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण या मटणाला फोडणी देणार आहोत. तर ती कशी द्यायची ते बघून घेऊया. तर कालवण बनवण्यासाठी मी हा टोप घेतलेला आहे. तर तो टोप गरम करायला ठेवलेला आहे. तर तेल टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला. तेल गरम होते. तर मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून हा जो मसाला आहे तो मी कालवण्यासाठी बारीक करून घेतलेला आहे मटणाच्या. आणि एक गरम मसाला सुद्धा मी तयार केला आहे घरगुती. तर त्याच्यामध्ये खसखस, दालचिनी, लवंग, काळी मिरी टाकून घेतलेली आहेत मी आणि ती मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय. तर हाच मसाला मी मटणाच्या कालवण्यासाठी वापरणार आहे. तर तेल गरम झालेलं आहे. तर हे वाटण जे तयार केलेलं, सुरुवातीला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, टोमॅटो अगोदर भाजून घेतल्यामुळं टोमॅटोचा कच्चेपणा सुद्धा निघून जातो. आणि खोबरं जे आपण बारीक केले आहे तेच जर सुरुवातीला टाकलं तर मसाला करपण्याची शक्यता असते. त्यासाठी मी सुरुवातीला टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो व्यवस्थित तेलामध्येच भाजून घेते आणि नंतर आपण जे कोथिंबीर वगैरे बारीक करून घेतलेले आहे ते टाकून घेणार आहे. तर टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला. टोमॅटो नाही टाकलं तरी चालतं, पण मला मटणाच्या कालवणात टोमॅटो आवडतो, त्यासाठी मी टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकल्यामुळे कालवणाला छान अशी टेस्ट येते, त्यासाठी मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो मी 2 मिनिटं तेलामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेला आहे. तर आता हे जे वाटण आहे तयार केलेलं ते मी टाकून घेते. खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरीचं पाणी न टाकताच हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे. आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेणार आहे कालवणामध्ये टाकण्यासाठी, कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला वगैरे बाजूला राहिलेला असतो. तर त्यासाठी पाणी वगैरे टाकून मी हलवून घेते आणि तेच पाणी कालवण्यासाठी वापरते. तर हे बघा, हा मसालासुद्धा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आताच या पातेल्यामध्ये मी सुके मसाले टाकून घेते. तर सुरुवातीला थोडीशी हळद टाकणार आहे मी आणि जो गरम मसाला तयार केला होता तो मसाला टाकून घेते. थोडंसं धनेपूड टाकणार आहे आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते मी टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा. थोडंसं मीठ टाकते. शिजताना आपण मटणामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळं मीठ खूप जास्त टाकू नका. कालवणाचं टेस्ट करूनच नंतर टाका. मी अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा मसाला व्यवस्थित परतून घेतले. थोडासा मटण मसाला सुद्धा मी टाकणार आहे आता. अगदी थोडासा मसाला टाकते मी, नाही टाकला तरी चालेल, कारण की मी मसाला घरगुती तयार केला होता. पण मी थोडासा टाकणार आहे मटण मसाला आणि व्यवस्थित मसाला जो आहे तो मिक्स करून घेते. छान असा वास सुटलेला आहे मसाल्यांचा. तर आता याच्यामध्ये जे आपण मटण शिजवून घेतलं होतं
ते ओतून घेणार आहे मी. तर जे मटण शिजवून घेतलं होतं ते मी ओतून घेते या पातेल्यामध्ये. चमच्याने व्यवस्थित बाजूने कांदा वगैरे लागलेला आहे तो काढून घेणार आहे मी. तर हे बघा, तुम्हाला जितकं पातळ कालवण बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. तर मी एवढंच पाणी टाकणार आहे आणि छान असं शिजवून घेणार आहे. म्हणजे आपण सुरुवातीला मटण तर शिजवून घेतलं होतं, पण या मसाल्यांसोबत सुद्धा मटण व्यवस्थित शिजलं पाहिजे. त्यासाठी मी एक 5-6 मिनिटं हे मटणाचं कालवण जे आहे ते शिजवून घेणार आहे. तर हे बघा, हे मटणाचं कालवण जे आहे ते मी परत 3-4-5 मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे मी आता. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. रंग बघू शकताय तुम्ही, अगदी झणझणीत असं हे मटणाचं कालवण झालेलं आहे. हे बघा, छान असं दिसते की नाही, एकदम भारी. तर हे बघा, तयार आहे झणझणीत असं मटणाचं कालवण. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मटणाचं कालवण जे आहे ते नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे मी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं मटणाचं कालवण. अगदी झणझणीत असं, दिसायला सुद्धा छान आणि खायला सुद्धा तितकंच टेस्टी असं तयार होतं हे मटणाचं कालवण. तर नक्की ट्राय करून बघा. तर जेव्हा मटण शिजवायला ठेवलं होतं तर त्याचा मी आळणी रस्सा सुद्धा काढला होता. तर लहान मुलांना वगैरे अशा पद्धतीनं आळणी रस्सा जर काढून दिला मटण शिजवताना तर मुलंसुद्धा खातात. जर तिखट आवडत नसेल मुलांना तर अशा पद्धतीनं आळणी रस्सा जर काढून दिला तरी भात किंवा भाकरीसोबत खातात छोटी मुलं. तर हे बघा, किती छान रंग दिसतोय मटणाच्या कालवणाचा. आणि ही संपूर्ण मटणाचं ताट. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं मटणाचं कालवण.